अशा घरात लग्न लावून दिलं ना माझं, जिथं फक्त छेड पैसा आहे ते प्रॉपर्टी पाहून लग्न लावलं. तो भिकारी का होता, पण त्याच्या दारात सुखी राहिली असती ना मी. का लग्न लावलं तू सांग त्यांच्यासोबत? कुठं जगू आता, कसं जगू? नाही, मी पैसे मागतच नाही ना. तुम्ही पैसे देऊच नका आता. खूप पैसा दिला, गाडी बंगला सगळं करून दिलं. त्यांनी काय केलं? मारहाण हेच करतो ना तो. नवऱ्याचं प्रेम काय हे माहीतच नाही ना मला. मग लग्नच का लावलं? काहीच नका करू तुम्ही माझ्यासाठी ना. आता त्या माणसासोबत ना मी फारकत घेऊ शकत ना, काही करू शकत. तुम्ही लग्नाआधी पण तोच विचार केला इज्जतीचा ना, आता पण तुम्ही तोच विचार करा इज्जतीचा. ठीक आहे, ठेवा. मला नाही जायचं घरी आता. इकडे जीव देईल मी, पण त्याच्याकडे नाही जाणार. अशा माणसासोबत आयुष्य जगणार नाही. तो माणूस नाही, तो जनावर आहे डायरेक्ट. आत्महत्या केलेली परवडेल मला. येता तुझ्या समी काय झालं? कोणाची तरी फोनवर बोलत होता तुम्ही, सांग. आई होती माझी. काय बरं, काय झालं? पैशासाठी लग्न लावून दिलं त्यांनी. तो माणूस मला रोज छळतो, रोज मारहाण करतो. सासरचे पण सगळे त्रास देतो त्याला. गाडी बंगला काय काय नाही ते घेऊन दिलं. सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, त्याची सगळे स्वप्न पूर्ण केले. पण त्याला मला बायको होण्याचा अधिकारच नाही दिला त्यांनी कधी. सगळं केलं मी त्याच्यासाठी, सगळं. समजून सांगितलं, बोललं तरी तेच काय? त्याला नाही समजत. खूप मिटिंगी पण बसल्या, खूप चर्चा झाल्या, सगळे पाहुणे रावळे बोलवले, काय काय नाही ते सगळं झालं, पण तो नाही सुधारला. मग तुम्ही घटस्फोट घेऊन टाकत ना आपण? तो देत पण नाही ना. त्याच्यासाठी आता शेवटचं पहिलं एकच, तो सुधारणार नाही, ती फारकत पण देणार नाही. मी माझ्या आई बापाकडे परत जाऊ शकत नाही. त्यापेक्षा मी डायरेक्ट फाशी घेऊन नाही तर मग कुठं उडी मारून देऊन जीव देऊन टाकतो. अरे काय बोल, हे मुली तुम्ही असंच का करता? हेच तर लोकांना पाहिजे असतं ना. मुलीचा छळ करतात लोक. मग ते जगलं ना तर तेच होईल की पुरुष जातच कशी आहे की त्याच्यासोबतच परत मला जाणं आहे. एखादा पुरुष भेटायला परत त्याच्यासोबत लग्न हे नकोच ह्या गोष्टी. त्यापेक्षा जीव दिलेला किती पण भेटायला. असं नाही. हे बघा, जगातले सगळेच पुरुष काही वाईट नसतात. हा मान्य आहे. आता हे बघ, मी बोलतो तुझं मेली, ती मेली तर त्याला मोकळं देणार आम्ही. ती मेली दुसरं लग्न करून गेलो, त्याला काही वाटणार का तुझ्याबद्दल? आणि दुसऱ्या पोळीचा छळ करेल. तू मरायचा विचार नको करू. आणि तुझं मेले तर तुझ्या आईवडिलाला किती वाईट असेल? करतात ना आईवडील तुझे त्यांचं? बोल ना, करतात ना. म्हणजे त्याच्यासाठी तू मरणार, त्याच्यासाठी आपलं जीवन सोडणार, आपलं जगणं सोडणार. अगं आज जगात अजून पण चांगले लोक आहेत. थोडा विचार कर. तुझ्या नशिबाचा भाग होता, तुला तसा माणूस मिळाला. प्रत्येक वेळेस नशीब खराब नसतं. पण नशिबाचा भाग होता मान्य मला. पण माझ्या नशिबात ना आई बापाचं ना घरचं ना दारचं कुठलंच प्रेम नाही. मग जीव देणं हेच चांगलं ऑप्शन आहे माझ्यासाठी. तुम्ही सल्ले देताय, तुम्ही थोडी मला आयुष्यभर सांभाळणार आहे का घरी घेऊन जाणार आहे? मी सल्ला नाही ते. तुझं बोलली ना, तुला आयुष्यभर सांभाळेल. असे बोलणार आहे. खूप पाहिले, खूप जास्त पाहिले. आयुष्यभर सांभाळेल, तुझ्याशी लग्न करेल, तुझं तयार असेल तर. बघितलं ना, बोलता बोलता दाखवलं काय की पुरुष जातच ही राहते. बाई पाहिली का लगेच डोळे पुसायला 17 जण उभे राहतात. अरे मी त्या स्वार्थासाठी नाही म्हणत आहे. तुझं लग्न कर, मी तुला कधीच त्रास देणार नाही आयुष्यभर. तू माझ्यासोबत लग्न केलं तर. मी माझं लग्न झालं होतं, ती अशी बाई होती माहिती का, ती नुसती छळ करणारी होती. ती मग इतका छळ करायची ना माझा. जसं तू म्हणाली ना, काही स्त्रिया पण वाईट असतात. माझी बायको इतकी खराब होती ना, तिला मी खूप प्रेम दिलं, खूप फिरायला नेलं, हे गाव दाखवले, देव दाखवले, आणि मलाच तिनं देव दाखवले माहिती. अगं तिने एवढं माझा पैसा जेव्हा संपला ना, ती निघून गेली मला सोडून.
म्हणे मला तुमच्यासोबत राहायचंच नव्हतं. तो विचार कर, काही काही स्त्रिया पण खराब असतात, काही काही पुरुष पण खराब असतात. जसे तुझ्या आयुष्यात तुझा नवरा खराब आला, माझ्या आयुष्यात माझी बायको खराब आली. मग आता मी मरून जाऊ का? मी म्हणू का तुझ्यासारखं म्हणून? माणसानं मरतं म्हटलं तरी लोकांना काय वाटतं, माणूस असून मरतो म्हणतो. म्हणून म्हणतो एक नवीन लाईफ सुरुवात कर, नवीन काहीतरी बन. तू जॉब वगैरे करत होती का? त्यांनी कधी घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. घर काय म्हणताय ना, ते चूल आणि मूल असं करून ठेवलं मला. तुझं शिक्षण झालंय ना, हो, ग्रॅज्युएशन झालं. मग आता जॉब नाही करू शकत तू? करू शकते, पण तो नाही जाऊ देत, त्याला नाही आवडत बाहेर गेलं. आणि मी आहे. तू आता एक काम करायचं, आता जॉब करायचा, एक काहीतरी मोठी नोकरी करायची, एक पैसे गोळा करायचे आणि तू जॉब कर, काहीतरी बन. मी तुझ्याशी लग्न करेन. लग्नासाठी आज नाही करत आपण, वर्षानंतर लग्न करू. तू तुझ्या पायावर उभी राहा, सक्षम हो, मी तुला साथ देईल आणि त्याचा घटस्फोट घेऊन टाक. माझ्याशी लग्न करण्याला तू काहीच त्रास देणार नाही. एक जग माझ्या स्वार्थासाठी नाही म्हणते, तुझ्या जगण्यासाठी, तुझ्या ध्येयासाठी, तुझ्या आईवडिलासाठी म्हणतो. पटेल का तुला? नाही मी स्वार्थी, नाही आहे स्वार्थ. चल आता घरी येशील का माझ्या घरी? माझी आई पण आहे घरी, ते मी एकटाच नाही राहत. माझी आई आहे, माझी बहीण आहे. म्हटलं त्याच्यासोबत तू रम, काही दिवस राहा. म्हटलंच मी तुला जॉब बघून देईल, मग नंतर बघू आपण लग्नाचं. वाटलं तर तू माझ्याशी लग्न कर. तू म्हणली ना सगळेच पुरुष खराब असतात, मी जर खराब वाटलं तर सोडून जाऊ शकतेस. तुला काय, तुला अजून फक्त आता तर स्टेबल होतील ना तू. चल माझ्यासोबत. मी जीव देते. अरे! नाही जगायचं. एक काम कर, तुला जीव द्यायचं ना, मरायचं ना. एक काम कर, माझ्या घरी मित्र म्हणून एक चांगला ग्रहस्थ म्हणून बोलतो. त्याच्यासाठी सगळं. असं नको करू, असं नको करू, असं नको करू. ऐक, मिळेल तू जेवण वगैरे केलं का? मला काहीच नाही खायचं, मला फक्त जीव द्यायचा आहे आता बस. नाही नाही नाही, माझ्याकडे चल, नंतर बघू, मी लिहितो.